जोशी, बंडोजी खांडेकर, अमोलराव ठोंबरे, त्याचप्रमाणे गणेश डॉक्टर संतोष गोस्वामी, कोलेश्वर धर्ममित्र मंडळ सर्व गावकरी मंडळ, कोलेश्वर विभागाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी कोलेश्वर धर्ममित्र मंडळाच्या वतीनं आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेला 5 व्हाईट बोर्ड या ठिकाणी आपण देत आहोत आणि त्याच निमित्ताने आपणही या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेला अशा प्रकारे जर गावकऱ्यांचा सपोर्ट जर राहिला तर निश्चित ही शाळा पुढे निश्चित पारंगत होणार आहे. या अनुषंगाने आमच्याही संस्थेतील काही या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहेत. जो विद्यार्थ्यांना आपल्या शाळेला जर काही आपण गोष्ट दिलं तर निश्चित स्वरूपामध्ये या विद्यार्थ्यांनाही आनंद होत असतो. म्हणून गावकऱ्यांनाही अशी विनंती आहे आणि आपण जो काही वाढदिवस करत असतो जो काही आपण बाहेर खर्च करत असतो तो बाहेर खर्च न करता तो खर्च जर आपण आपल्या या शाळेला जर केला तर निश्चित स्वरूपामध्ये जिल्हा परिषद शाळेचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय किंवा मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. या अनुषंगाने या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जी काही देणगी स्वरूपामध्ये आम्ही गावकऱ्याकडून जमा करत असतो ते नुसते मंदिरा करतात नव्हे तर या विद्यामंदिरात सुद्धा आपला हातभार लागावा अशी या तरुण मंडळीच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली आणि याच अनुषंगानं जी देणगी मंदिराकरता गोळा केली त्यातील काही भाग या विद्यामंदिराला सुद्धा जावा असं त्यांच्या मनामध्ये वाटलं आणि याच अनुषंगाने त्यातील काही भाग त्यांनी पैसे खर्च करून व्हाईट बोर्ड या ठिकाणी आपल्या शाळेला त्यांनी आणून दिलेले आहेत. अशा स्वरूपामध्ये ज्याच्याही मनामध्ये अशी इच्छा होती की आपला वाढदिवस साजरा करायचा त्यानं जर वाढदिवस साजरा करत असताना बाहेर खर्च न करता तोच खर्च शाळेमध्ये येऊन शाळेला काय कमी आहे असं विचारून जर शाळेमध्ये जर आणून दिलं तर निश्चित स्वरूपामध्ये तो मला असं वाटतं की ते फलदायी होईल आणि या विद्यार्थ्यांनाही निश्चित आपल्या शाळेमध्ये ही वस्तू आहे म्हणून त्यांना सुद्धा शिकण्यामध्ये आनंद वाटेल. म्हणून बाहेर न खर्च करता आपण जेवढे होईल तेवढ्या शाळेला द्यायचं काम करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमच्या वतीने सर्व काही अखंड हरिनाम सप्ताहाच्या वतीने जे काही बोर्ड आम्ही या ठिकाणी दिले त्याबद्दल तुम्ही आम्हाला आमचा सन्मान केला त्याबद्दल शाळेचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. निश्चित स्वरूपात पुढेही तुम्ही आम्हाला ज्या वेळेस हात देताल त्या वेळेस आम्ही निश्चित स्वरूपामध्ये सर्व गावकऱ्यांना एकत्रित करून तुम्हाला जी वस्तू कमी असेल ती देण्यासाठी प्रयत्न करू अशी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो.